मुंबईत महायुतीचं 207 जागांवर एकमत, भाजपला 128 जागा तर शिवसेनेला 79 जागा। उर्वरित 20 जागांचा तोडगा वरिष्ठ पातळीवर होईल, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। गंभीर आरोप असलेला मुसलमान नेता ठाकरे गटात, चंगेज मुलतानीची मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश। चंगेज मुलतानीच्या प्रवेशामुळे ठाकरेंवर चहूबाजूंनी टीका। महायुती म्हणून 150 जागा जिंकण्याचा निर्धार, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो जागा जिंकणं हाच निकष, शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांचं वक्तव्य। काही जागांची अदलाबदल करायची, राज ठाकरेंशी चर्चा करणार, बाळा नांदगावकरांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री योगेश कदम, रविवारी वरळी शिवसेनेच्या प्रचाराचा फोडणार नारळ। स्वबळाचा नारा आधीच दिला होता, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार, उमेदवार नजीब मुल्ला यांचं वक्तव्य। काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर, मंगेश काळोखेंवर तलवारीनं झाला होता हल्ला। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार, काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सुनील तटकरे हे रायगडचे आका, सुनील तटकरेंच्या भेटीनंतर हत्याकांड घडलं, आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप। मराठमोळी मुंबई बांगलादेशांची होतीये, सेवा उद्योगामध्ये 80% मुसलमान घुसलेत, किरीट सोमय्या यांचा आकडेवारी आधारे दावा। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला, नाशकातील कैलास मुदलियार शिवसेनेमध्ये। गिरीश महाजनांनी अखेर नाशकात महायुती घडवलीच, भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती। पंढरपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये, बाबाराजे देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात, बंडू सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरचाही अर्ज दाखल। चंद्रपुरातील किडनी प्रकरणातील आरोपी मनीष घाटबांदे पोलिसांना शरण, जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट। शिर्डीत आरोपींचीच अरेरावी, पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न, घटनेमध्ये हवालदार गंभीर जखमी। पनवेलमध्ये आईनच केली पोटच्या मुलीची हत्या, मराठीपेक्षा हिंदी अधिक बोलत असल्यानं हत्या, कळंबोली पोलिसांकडून आईला अटक। गुहागरच्या समुद्रात 3 पर्यटक बुडाले, दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश, एकाचा मृत्यू, पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा आला। देशातल्या पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ बारामतीमध्ये, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन, समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर।